विधानसभेत महायुतीच्या सुनामीत मवियाचा पालापाचोळा झाला। तिन्ही पक्ष मिळून 50ाही आकडा गाठण्यात अपयशी ठरलेल्या मवियात पराभवाचं चिंतन सुरू आहे। काँग्रेसने एकीकडे ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारलाय, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र पराभवाचं खापर चक्क काँग्रेसवर फोडायला सुरुवात केली आहे। ज्या काँग्रेसमुळे लोकसभेत चांगल्या जागा मिळाल्या, तीच काँग्रेस आता ठाकरेंच्या सेनेला नकोशी का वाटू लागली आहे? पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट। लोकांच्या मनात संभ्रम नको, या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यात, हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे। त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा। घसा कोरडा पडेपर्यंत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मित्र पक्षांना सांगत होते, पण कुणी ऐकलंच नाही। निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या मागणीकडे कानाडोळा करण्यात आला। मवियाचं नेमकं इथेच चुकलं राव, असं आम्ही नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणतायत। विधानसभेत 4 जागा जास्त जिंकणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसने निवडणुकीसाठी आखलेल्या रणनीतीचं पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केली आहे। लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनामध्ये जास्त अति आत्मविश्वास आला असावा, कारण जम्मू काश्मीर, हरियाणा आणि मध्य महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी काँग्रेस जिंकू शकत होती अशी स्थिती निश्चित होती। मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी ठाकरेंकडून केली जात होती, मात्र काँग्रेसमधल्या अनेकांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागल्यानं अपयश पदरी आलं असा निष्कर्ष आता अंबादास दानवेंनी काढलाय। काही कार्यकर्ते म्हणत होते काँग्रेसचे लोक तर कोणते आता मिनिस्टर मिळणार आणि कोणतं खातं मिळणार याच्यावर चर्चा करतात। हे सत्य आहे, चीफ मिनिस्टरसाठी 10 लोक इच्छुक होते। मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव सीएम साठी पुढे गेलं असतं तर 2-5% मतं स्विंग झाली असती। ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस मविया म्हणून विधानसभा लढली। तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून 50 जागांचाही आकडा गाठलेला नाहीये। या पराभवाचं विश्लेषण करताना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोग आणि ईव्हीएमला जबाबदार धरलंय, मात्र एकटी ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या नावाने बोटं मोडतीये। त्यामुळे मविया फुटीच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने उपस्थित केलेला हा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अभय मिळालेल्या नाना पटोलेंच्या लेखी चिल्लर आहे। मला चिल्लर गोष्टीत नाही पडायचं आहे। मला कोण हारला आणि कोण जिंकला त्याच्यावर नाही जायचं आहे, कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचं आहे। मी सेव्ह डेमोक्रेसी बद्दल बोलतोय। मी कोण काय बोलतोय काय नाही त्यांचं काय स्वार्थ आहे मला काही बोलायचं नाही त्या विषयावर, त्याचं वेगळं उत्तर आम्ही देऊ। काँग्रेस आणि ठाकरेंच्या भानगडीत आपण कशाला पडायचं असा पवित्रा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलेला दिसतोय। काँग्रेसने अनेक ठिकाणी लोकसभेचा निर्वाळा देऊन अनेक ठिकाणची जागा ज्या आहेत, मग शिवसेनेचे असेल किंवा राष्ट्रवादीचे देखील असेल, त्या ठिकाणी स्वतःचे उमेदवार दिले आणि त्यांनी काही ठिकाणी अडेलटट्टूपणा केला, पण त्याच ठिकाणचे उमेदवार पडले देखील। तर काय वाटतं ओव्हर कॉन्फिडन्समुळे असं झालं काँग्रेसच्या? आता निवडणुका संपल्या आहेत, तिकीट वाटप झालेलं आहे, आता त्याच्यावरती चर्चा करण्यात काय अर्थ? तिकडे पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांनी आणि आताच्या राजकीय वैऱ्यांनी ठाकरेंना सल्ले द्यायला आणि टोमणे मारायला सुरुवात केली आहे। तो मुझे लगता है उद्धव ठाकरे जी को ना ज़्यादा बर्दाश्त होता है ना कम डाइजेस्ट होता है, तो इन्हें सिर्फ अपने पार्टी की और अपने आप को मुख्यमंत्री बनाने के लिए काम करते हैं। तो मुझे लगता है कि उद्धव ठाकरे जी अपने घमंड में इतने चूर हैं, ना इन्हें ज़्यादा देने वाली पार्टी भारतीय जनता पार्टी बर्दाश्त हुई, ना इन्हें कम देने वाली पार्टी काँग्रेस ये डायजेस्ट हो रही है। बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मी काँग्रेसची युती करेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल, पण आता लेट आले दुरुस्त आले असं म्हणावं लागेल। त्यांच्या लक्षामध्ये आलं की ज्या दिवशी आपण हिंदुत्व, देश, धर्म आणि राज्य सोडतो त्यावेळेस काय चित्र होतं हे दानवेजींच्या लक्षात आलेलं आहे। आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेल्या माणसाला आज पश्चाताप होतो, परमेश्वर त्यांचं भलं करो। अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेचं उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंनी खंडन केलेलं नाहीये, त्यामुळे काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, काँग्रेसच्या नेत्यांनी पाहिलेली मुख्यमंत्री पदाची स्वप्न नडली। या सगळ्या टीकेला ठाकरेंची मान्यता आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल तर काँग्रेसची आणि शरद पवारांची भूमिका काय असणार आहे या प्रश्नाच्या उत्तरावर मवियाची दशा आणि दिशा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.